हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थ्यांनो. इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1चा 16वा धडा पाणी याचा स्वाध्याय आपण आता इथे सोडणार आहोत. जर तुम्ही नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. माझं नाव आहे सपना टीचर. प्रश्न पहिला आहे, काय करावे बरे? जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात आहे. उत्तर: जमिनीच्या उतारामुळे बागेतील माती पाण्याबरोबर वाहून जात असल्यास जमिनीच्या उतारावर लहान लहान झाडांची लागवड करावी, जेणेकरून झाडांची मुळं उतारावरील माती घट्ट धरून ठेवतात, त्यामुळे ती पाण्याबरोबर वाहून जाणार नाही. तसेच बागेतील उतार भागावर आडवे दगड लावून वाहून जाणारी माती थांबवता येऊ शकते. प्रश्न क्रमांक 2, जरा डोके लावा. पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी रस्ते व पादचारी मार्ग कसे बांधावे? उत्तर: पादचारी मार्ग तसेच रस्ते बांधत असताना त्यांचे कॉन्क्रिटीकरण करत असताना संपूर्ण रस्त्याचे सलग कॉन्क्रिटीकरण न करता थोड्या थोड्या अंतरावर बारीक भेग ठेवणे गरजेचे आहे, जेणेकरून पाणी त्या भेगेतून जमिनीत मुरेल. तसेच पादचारी मार्ग तयार करत असताना पादचारी मार्ग बनवण्यासाठी लावण्यात येणाऱ्या लाद्यांच्या मध्ये थोडी जागा ठेवावी, म्हणजे त्या जागेतून पावसाचे पाणी जमिनीत मुरेल. प्रश्न क्रमांक 2, प्रश्नांची उत्तरे लिहा. दुष्काळात कोणती परिस्थिती निर्माण होते? उत्तर: दुष्काळात नद्या, तळी, विहिरी, बंधारे, धरणे यातील पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे कमी होते आणि ते कोरडे पडतात. 3, दुष्काळात जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते. 4, शेतीसाठी पाणी मिळत नाही. 5, दुष्काळी भागातील लोकांना तात्पुरते स्थलांतरित व्हावे लागते. प्रश्न क्रमांक: पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक कोणती कामे करतात? उत्तर: पावसाळ्यानंतरही पाणी उपलब्ध होण्यासाठी शासन आणि नागरिक पुढील कामे करतात. 1, काही ठिकाणी नदीच्या पात्रात विहिरी खोदून तिथे पाणी साठवण्याची व्यवस्था केली जाते. 2, काही ठिकाणी घरांच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी पन्हाळ्याच्या मदतीने अंगणात ठेवलेल्या टाक्यांमध्ये साठवले जाते. 3, नद्यांवर मोठी धरणे बांधली जातात. लहान तलावांची निर्मिती करणे, उतारावर लहान बंधारे बांधणे, आडवे चर खणणे, गावातील ओढे नाले यावर बांध बांधून पाणी अडवणे इत्यादी. पावसाचे पाणी कशासाठी अडवावे लागते? उत्तर: पावसामुळे आपल्याला पुन्हा पुन्हा पाणी उपलब्ध होते. सर्वसाधारणपणे आपल्याला वर्षातून 4 महिने पावसाचे पाणी मिळते. पावसाचे पाणी साठवले नाही तर आपल्या दैनंदिन गरजांसाठी आपल्याला पाणी उपलब्ध होणार नाही. वर्षभर पाण्याची गरज भागवण्यासाठी पावसाचे पाणी अडवावे लागते. प्रश्न क्रमांक ई, जलव्यवस्थापन कशाला म्हणतात? उत्तर: पावसाळ्याच्या दिवसात उपलब्ध झालेल्या पाण्याच्या पावसाळ्याच्या दिवसानंतर उपलब्ध पाण्याच्या काटकसरीने वापर करणे, तसेच पावसाचे पाणी अडवून जमिनीत जिरवणे किंवा टाक्यांमध्ये साठवणे, अशा पद्धतीनं पावसाळ्यानंतरच्या काळातही पाणी उपलब्ध होईल अशी सोय करणे यालाच जलव्यवस्थापन म्हणतात. प्रश्न क्रमांक 3, चूक की बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. पावसाचे पाणी आपल्याला वर्षभर मिळते. उत्तर: चूक. पावसाचे पाणी आपल्याला वर्षातून फक्त 4 महिनेच मिळते. प्रश्न क्रमांक: शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना आणि प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. बरोबर. उपक्रम आहे, तुमच्या पालकांशी किंवा मित्रांशी बोलून वर्तमानपत्रातून किंवा संकेतस्थळावरून आपल्या राज्याच्या कोणत्या वर्षी दुष्काळ पडला होता आणि दुष्काळावर मात करण्यासाठी कोणते उपाययोजने होते याची माहिती मिळवा. वर्तमानपत्रात छापून आलेली वाहत्या पाण्याची साचलेल्या पाण्यात छायाचित्रे जमा करा. हा स्वाध्याय कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.